Welcome to online education of OMSA English High School and Junior College Standard 10th. तर मुलांनो, आता आपण मराठीच्या भाग 3ची सुरुवात करणार आहोत आणि भाग 3मध्ये 9वा लेसन आहे औक्षण. औक्षण या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. ह्या एक सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, लेखिकासुद्धा आहेत. त्यांनी या कवितेमधून सीमेवर जे लढायला जाणारे जे जवान असतात ते आता जाण्यासाठी सुसज्ज झालेले आहेत आणि कुठे पण कोणी जायला, चांगल्या कामाला जायला निघतो तर आपण काय करतो, त्याचं औक्षण करतो, त्याला टीका लावतो, त्याची आरती काढतो आणि त्याच्या विजयश्रीची कामना करतो. म्हणजे तो कुठे जिथे चालला आहे तिथून त्याचं काम हो, तो जिंकून येऊ अशी अपेक्षा आपल्याला असते हे औक्षण करण्याच्या मागे. तर या कवितेमध्ये इंदिरा संत यांनी काय केलं आहे की हे जे सीमेवर जाणारे, सीमेवर लढाईसाठी जाणारे जे जवान आहेत त्या जवानांना सगळ्या देशवासियाकडून काय केलं आहे, औक्षण केलं आहे, त्याची आरती काढली आहे, त्यांच्या चांगल्या गोष्टीची कामना केली आहे. औक्षण करताना जेव्हा आपण कुणाचं एक औक्षण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कोणते भाव असतात, त्या सगळ्या भावांचं वर्णन इन शॉर्ट कवयित्रीने या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर मुलांना आपण काय करूया, सर्वप्रथम ही कविता वाचून घेऊया संपूर्णपणे. नाही मुठीमध्ये द्रव, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शाण. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जितीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. तर कवयित्रीने याप्रमाणे एका सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानाला काय केलं आहे, सीमा सुरक्षित करण्यासाठी तो आता लढाईसाठी जात आहे आणि त्या लढाईवर जाणाऱ्या जवानाला औक्षण केलं आहे. तर मुलांनो, आता आपण ही कविता समजावून घेऊया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. तर या कवितेमध्ये कवयित्री जे आहेत त्यांनी काय केलं आहे की या जवानांना औक्षण करताना सांगितलं आहे की आम्ही काय आहोत, एक सामान्य माणसे आहोत आणि आम्ही त्यातून काय आहोत, स्त्रिया आहोत, म्हणजे बायका आहोत. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया ज्या आहेत त्यांना कुठेतरी दुय्यम स्थान आहे. तर आम्ही एवढे ताकदवर पण नाही आणि एक सामान्य माणूस, त्यातून आम्ही स्त्रिया आहोत आणि आमच्याकडे तुला देण्यासाठी, इथे बघा दुसरी लाईन आहे की नाही मुठीमध्ये द्रव तर नाही शिरेमध्ये रक्त. म्हणजे आमच्या मुठीमध्ये द्रव्य म्हणजे तुला देण्यासाठी आमच्याजवळ असं काहीही नाही आहे की आम्ही तुला देऊ शकू आणि आमच्याजवळ एवढी ताकद पण नाही की आम्ही ते देण्यासाठी काहीतरी करू शकू. तर आमचे जे रक्त आहे, आमच्या धमन्यांमध्ये जे रक्त आहे ते देशासाठी बलिदान करण्यासाठी लागणारं जे रक्त आहे ते फार नाही. देशाचे रक्षण करण्यासाठी ज्या प्रकारचे कष्ट लागतात, जी ताकद लागते तीसुद्धा आमच्याजवळ अजिबात नाही. त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने सहाय्य करावे हे समजत नाही. ही म्हणजे पहिल्या 4 ओळीमध्ये कवयित्रीने आपली भावना व्यक्त केलेली आहे. आता आपण पुढच्या 4 ओळी बघूया. जीव ओंघाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथे पुढे त्याची केवढीशी शान. आता इथे कवयित्री काय म्हणतात की तुम्ही सैनिक आहात, तुम्ही ताकदवर आहात, तुम्ही
देशावर जीवन ओवाळून टाकता, तसं आम्हालासुद्धा तुमचे पराक्रम पाहून तुमच्यासाठी आपला जीव ओवाळून टाकावासा वाटतो. पण त्याच्यामागे असं आहे की आमची तेवढं कुवत नाही, आमच्याजवळ तेवढं सामर्थ्य नाही की हे कार्य आम्ही करू शकू. तुमची आणि आपण पुढच्या 2 ओळी बघूया. तुमच्या शौर्यगाथेपुढे त्यांची केवढीशी शान. म्हणजे इथे कवयित्री काय सांगतात की तुमची जी शौर्यगाथा आहे ती वाचताना, पाहत असताना आम्हाला लहानपण वाटतं. कुठेतरी आम्हाला असं वाटतं की तुमच्या शौर्यापुढे, तुमच्या या कामापुढे आम्ही खूप लहान आहोत असं आमच्या मनात येतं. आता आपण पुढच्या 4 ओळी बघूया. वर घोंघावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे, धडधडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. आता इथे बंबारा म्हणजे काय? बंबारा म्हणजे बॉम्ब वगैरे असतो ना, म्हणजे जेव्हा युद्ध वगैरे होतात तेव्हा बॉम्ब यूज केले जातात किंवा बंदुकी यूज केल्या जातात. तर तेव्हा जे बॉम्ब असतात ते काय करतात, जेव्हा फुटतात तर ते खूप जोराचा आवाज करतात, त्याच्यामधून विस्तव निघतो. या प्रकारे भरपूर ते जे दृश्य असते ते भयानक असते. तर इथे कवयित्री काय म्हणतात की वर घोंघावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे. म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीत देशाचे रक्षण करीत असता ते पाहून आमचं जे हृदय आहे ते एकदम गलबलून गेलेलं आहे. वरून बंदुकीच्या गोळ्या तुमच्यासमोर येतात आणि पुढून जे बॉम्ब येतात आणि त्या बॉम्बच्या हल्ल्यामुळे धुरांचे कल्लोळ काय आहे, चोहीकडे माजलेले आहेत. चोहीकडे धूरच धूर दिसत आहे. तोफातून धडधडणारे हे जे बॉम्बचे गोळे आहेत ते तुम्ही काय करता, खूपच धैर्याने परत पाठवता. आणि ते परत पाठवून काय करता, तुम्ही स्वतःचे आणि देशाचे सुद्धा रक्षण करता. तुमच्या सामर्थ्याने तेथील परिस्थितीला काय करता, तुम्ही तोंड देता. एवढी भयानक परिस्थिती तिथे असते युद्धभूमीवर, तरी तुम्ही काय करता, तुमचे जेवढं काही सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यानुसार तुम्ही त्या परिस्थितीला तोंड देता. व या सगळ्याच परिस्थितीत तुम्ही असुरक्षित असतानाही आमच्या सुरक्षिततेसाठी नेहमी काय करता, झटत असता, आपल्या जीवाचे रान करत असता. आता आपण पुढच्या 4 ओळी बघूया मुलांनो. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावे. आता इथे दौड करणे म्हणजे काय, धावणे, पुढे जाणे याने आगे बढ़ना. आणि विजय म्हणजे विक्ट्री, विजयश्री. तर इथे कवयित्री म्हणतात की तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी. आता ही जी तुझी विजयाची दौड आहे ती आम्हाला डोळे भरून पाहत असताना आमच्या डोळ्यात आसवांची काय लागते, धार लागते. डोळ्यात तिला आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. तर इथे कवयित्री काय म्हणतात की हे जे काही तुम्ही आमच्यासाठी, देशासाठी जे एवढं जीवाचं रान करता ते सगळं बघून आमचे जे डोळे आहेत, आमचे जे नयन आहेत त्यांच्यामध्ये आसवांची धार लागते. म्हणजे आमचे डोळे भरून येतात. आमच्या नयनांची एक एक ज्योत पाजळत जाते, तेजस्वी होत जाते. पाजळणे म्हणजे तेजोमय होणे, त्याच्यामध्ये अजून चमक येणे, म्हणजे डोळ्यामध्ये चमक येणे. आणि ती तुमच्या पराक्रमाला ओवाळण्यासाठी सज्ज असते. म्हणजे आमच्याजवळ जरी ताट आणि आरती नसली तरी जिथे आम्ही तिथे स्वतः त्या युद्धभूमीवर नसलो तरी आम्ही आमची जी ज्योत असते, म्हणजे आमचे डोळे कुठे लागलेले असतात, तुम्ही युद्धभूमीवर काय करता, किती छान काम करता, आम्हाला वाचवायचा कसा प्रयत्न करता देशाला. तर तेव्हा जी आमच्या डोळ्यामध्ये जी चमक निर्माण होते, जी ज्योत पाजळते, ती काय करते, ती तुम्हाला अवक्षण घालण्यासाठी किंवा ओवाळण्यासाठी सज्ज असते. त्या ज्योती तुमचे रक्षण करतील. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीची कुठे चांगल्या कामाला जात असताना आपण काय करतो, त्याला टीका करतो,
विजयश्री टीका लावतो आणि त्यानंतर त्याची आरती काढतो, औक्षण करतो. ज्याच्या मागे आपला काय उद्देश असतो मुलांनो, की त्याचं बरं व्हावं, तो ज्या कामाला चालला आहे ते त्याचं काम संपूर्ण चांगल्या तऱ्हेने हो. आणि त्याप्रमाणे ही जी आमच्या डोळ्यांची ज्योत आहे ती आम्ही जरी युद्धभूमीवर नसलो तरीही आमच्या डोळ्याची ज्योत काय करते, तुमच्या रक्षणासाठी नेहमी देवाला प्रार्थना करत असते, तुमची सुरक्षितता व्हावी असं आम्हाला वाटत असतं. आता आपण पुढच्या 4 ओळी बघूया. अशा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखणं, दिन दोबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आणि इथे कवित्री शेवटच्या 4 ओळीमध्ये काय म्हणतात, की ज्याप्रमाणे तुम्ही तिथे काम करत असतात, एवढं जीवाचं रान करत असता युद्धभूमीवर, त्यावेळेस ही जे भारतामध्ये राहणारे जे संपूर्ण देशवासी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे एक ज्योत नसते, भारतामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या डोळ्याची जी ज्योत असते ती काय करत असते, तुमच्या सुरक्षिततेसाठी आवरण देऊन आवरण घालून उभी असते. आणि तुम्ही या ज्योतीमधून जो स्रवणारा प्रकाश आहे तो तुम्हाला तेजस्वीपणा देत असतो. प्रकाशाचे प्रेमाचे सुरक्षित आवरण जे आहे ते आम्ही ओवाळून देण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा तुम्ही युद्धभूमीवर असता. आम्ही या देशाच्या रक्षणाबद्दल फारच काय आहोत, कमकुवत आहोत, दुबळे आहोत. त्यामुळे आम्ही काय करू शकतो, फक्त आम्ही तुझे फक्त या औक्षण करून आणि तुला शुभकामना देऊ शकतो, आशीर्वाद देऊ शकतो. त्यामुळे तुमच्या या औक्षणातून तुला बळ मिळावं अशी अभिलाषा मनी बाळगतो. म्हणजे हे जे औक्षण घालत आहे कवित्री जवानांना, आणि ती काय सांगते की आम्ही जे भारतीय आहोत, आम्ही जे देशवासी आहोत, हे आम्ही काय करत आहोत, आपल्या डोळ्याच्या तेजाने, डोळ्याच्या ज्योतीने तुझे नेहमीच औक्षण करत असतो. आणि त्या औक्षणातून आम्ही काय कामना करतो, की तू या औक्षणातून तुला बळ मिळावं अशी अभिलाषा काय करतो, आम्ही मनी बाळगतो. तर मुलांनो, याप्रमाणे ही कविता संपलेली आहे आणि खरंच खूप सुंदर भावपूर्ण वर्णन कवयित्रीने या औक्षण कवितेमध्ये केलेलं आहे. आणि औक्षण या शब्दाचं जे अर्थ आहे खूप सुंदरपणे मांडलेला आहे. तर ही कविता तुम्हाला समजली असेल असं मला वाटतं. आणि जे काही समजलं नसेल तर तुम्ही चॅटरूममध्ये बोलून माझ्याशी विचारू शकता. आता आपण पुढं पान नंबर 34 बघूया, कारण या कवितेचे काही प्रश्न ह्या पान नंबर 34वर आहेत. इथे खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात लिहा हे आहेत. त्यानंतर योग्य पर्याय निवडा. तर मुलांना तुम्हाला वहीमध्ये हे 2 प्रश्न सोडवायचे आहे. आणि पुढे काव्यसौंदर्य वगैरे जे काही आहे ते तुमच्या वर्कबुकवर PDF येतील, तिथून तुम्ही पुढचा लिहू शकता. ते वर्कबुकमध्ये पुढचं प्रश्न 3 तुम्हाला करायचा आहे. हा जो प्रश्न 3 आहे काव्यसौंदर्य. तर आता आपण पुढे भेटूया पाठ 10 रंग साहित्याच्यामध्ये.